नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या एकदम लाडके चॅनलवरती. आणि मी जस्ट अशातली काही मूवी बघितली ज्याचं नाव आहे राजा साहेब. ह्या मूवी बद्दल बोलायची खूप इच्छा होती, पण त्याच्यानंतर मला अर्जंटली कुठेतरी जावं लागलं. म्हणजे मी दर्शनाला गेलतो आणि कुठं तुम्हाला कळत असन, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आणि आलेच नाही का, मग मी फ्रेशन अप झालो आणि म्हणजे खूप फिरलो आम्ही तिकडे, दर्शन वगैरे केलेत. आणि आल्याला मी डायरेक्ट रिंग लाईट लावली, थोडं छपरी वाटण ऐकायला, पण यस, रिंग लाईट लावली, कॅमेरा वगैरे सेटअप केला आणि सरळ एकदम रिव्ह्यू करण्यासाठी आलोय. राजा साहेब मूवी मी खूप दिवसापूर्वी बघितली होती, पण अशी डेंजर मूवी का नाही माझ्या डोक्यात अजून आहे. म्हणजे एवढा डेंजर इफेक्ट आहे मूवीचा. आणि आम्ही सगळे खूप प्रेम करतो प्रभास सरला. म्हणजे त्यांनी जी बाहुबली बनली त्यांनी पूर्ण इंडियन सिनेमा चेंज झाला. पण त्याच्यानंतर तुम्ही त्यांचा रेकॉर्ड बघितला असेल ना, असं चालू आहे क्यो हिला डाला ना, तशा टाईपचं चालू आहे त्यांचं. कधी वर कधी खाली. कल्की खूप चांगली मूवी केली ती, पण त्याच्यानंतर त्यांच्या अशा काही म्हणजे एकदम लक्षात राहण्यासारख्या मूवीज नाहीयेत. आता रिसेंटली आली त्यांची राजा साहेब मूवी, जी की मी पाहिली. आणि त्याच्यात म्हणजे राजा साहेब एकदम राजा साहेबच आहेत. म्हणजे काय म्हणावं, पैसे घेतले एका मुलीकडनं, फ्लर्ट एका मुलीला करते आणि प्रेम त्या एकाच मुलीकडनं. म्हणजे राजा साहेब, आप तो राजा साहेब यू क्या ही बता इसके बारे में. पण हा, तुम्हाला जेन्युइनली सांगू का, ही मूवी ज्याच्यावर लिहिलं की नाही का, बिगेस्ट काहीतरी हॉरर काहीतरी करून नाही लिहिलं, फॅन्टसी भाई काहीच नाही. बिगेस्ट हॉरर फॅन्टसी शून्य. VFX CGI या पण त्यांनी हटकून तर नाही ना केलं. कारण की तुम्हाला जर हॉरर कॉमेडी बनायची तर मग हटकून तशी VFX CGI का, VFX डिपार्टमेंटसाठी पैसे उरलेच नाही. कारण की 50% प्रभास सर घेऊन गेले, उरलेले 30%, 10-10% त्या 3 हिरोईन घेऊन गेले, आणि राहिलेले 20% भेटले असते VFX CGI आलेला. आणि त्यांनी कायच बनेल त्यात तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. बट ओव्हरऑल मूवी बद्दल एवढं काय माझं असं हेट ओपिनियन नाहीये. मूवी चांगली आहे, फॅमिली सोबत बघू शकतात. बट स्टील ही ती परफॉर्मन्स नाहीये. या मी नाही का प्रभासला ह्या कॅरेक्टरमध्ये बघू शकत नाही. स्टार्टिंगला म्हणजे वाटतं की यार म्हणजे प्रभास सर वाटते, पण नंतर हळूहळू वाटतं की यार अक्षय कुमार ह्या रोलमध्ये जास्त फिट झाला असता. कारण की ती कॉमिक टायमिंग जे ते डिलिव्हर करायचा प्रयत्न करत होतो, मी त्या जागेवर अक्षय कुमारला इमॅजिन करत होतो की यार तिथं अक्षय कुमार असं काय डिलिव्हर केलं असतं. 500 लेवलची कॉमिक टायमिंग आहे त्यांची. आणि यार जेन्युइनली मी प्रभासला नाही का सलार मूवी सारखी या फिर बाहुबली, त्यांना ऍक्शन टाईप तशा टाईप मध्ये जास्त मला बघायला आवडेल त्यांना ऍक्शन वगैरे करायला. कॉमेडीमध्ये यार नाही यार, ते एवढे शोभत नाहीत. बाकी त्यांनी सगळे जॉनर करावं अशी सगळ्यांची इच्छा आहे, माझी सुद्धा इच्छा आहे. बट स्पेसिफिकली ह्या मूवीमध्ये हे कॅरेक्टर त्यांना जमलं नाही, तेवढं जमलं नाही. बाकी त्यांची फॅन्स तर मला माहिती फॉन फॉलोइंग किती आहे, आणि त्याच्यासाठीच ही मूवी बनली की यार प्रभास आहे, सगळे येते पिक्चर बघायला. पण माझ्या इथं कुणी नव्हतं. आमचं थिएटरच्या अक्षरशः रिकाम होतं. मी सापडत होतो एक जण जरी भटावं नाही, तर मी स्वतः पैसे देऊन त्यांना घेऊन गेलोय. तुम्हाला माहित नसेल, पूर्ण अख्खं थिएटर खाली होतं. आमच्या इकडची थिएटरची पॉलिसी की निदान 10-6 म्हणजे 6-10 लोक तरी पाहिजेत, मिनिमम 6 लोक. मी स्वतःचे 3 मित्र घेऊन गेलोय. ऑलरेडी 2-3 जण होते, पण मी स्वतःचे 3 मित्र घेऊन गेलेत. म्हणलं चल भावा, मला हे पिक्चर बघायचा आहे. पण मी बिली हुशार आहे, त्यांना पिक्चर घेऊन गेलेलो. पहिली प्रायोरिटी माझी होती मूवी रिव्ह्यू बनवायचं. एक ही गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, त्यांनीच मला खूप येऊ घातलंय. म्हणजे ती एक गोष्ट झाली. आणि ती मध्ये उलटून चालली होती. मी मला नाही बस भावा, पैसे दिले ते पिक्चरसाठी. आणि मग मी म्हणलं तुम्ही तुमचे काही पॉईंट सांगा मला, मी म्हणजे रिव्ह्यू मध्ये माझे ऍड अप करीन. ते म्हणजे भावा इथून पुढे मला कुठल्याच पिक्चरला नेऊ नको, असं अक्षरशः माझे मित्र मला म्हणले. मला मग ठीक आहे, काय अडचण नाही भावा, नेक्स्ट पिक्चर प्रवासी जाऊन तेव्हा फोन करतो. पण यार तुम्हाला खरी गोष्ट सांगू का, असं वाटतं आता प्रवासच हे हटकून करत चाललेत. म्हणजे बॅक टू बॅक अशी मूवीज आणणं जी की यार म्हणजे आपल्याला डिसअपॉइंट करते. या मग त्यांना नाही का स्क्रिप्ट ऐकताना एवढी भारी वाटत असेल, पण जेव्हा स्क्रिप्ट फायनली बनती मूवी, त्यांना बी डिसअपॉइंटमेंट होत असेल. नाही तर मग 100 कोटी दिल्यावर कुणालाच म्हणजे नाही का नाही म्हणून वाटणार नाही, कुठली कसलीही मूवी असू द्या. मग या मग त्यांना आता वाटतंय की जाऊ दे, आता काय फरक पडतोय फॅनशी. कारण की यार सारखं सारखं झाले असे परत परत मूवीज, त्यांचे बॅक टू बॅक अशा मूवीज आल्या जे की डिसअपॉइंट केले त्यांच्या फॅन्सला. त्यांना एकदम वाटत असेल की यार आता असं रिपीट व्हायले त्याच मूवी. त्यांना ज्या रोलमध्ये बघायची इच्छा आहे, त्यांची ज्याकडे जी परफॉर्मन्सची एक्सपेक्टेशन आहेत ती आता निघाय नाही. तर मग काय करू शकतो आता. मग जेव्हा पुढी मूवी त्यांची येईल तेव्हा मग त्यांना बी वाटेल की यार आता बघायला जावा का नाही. म्हणजे तुमचे जे बी म्हणजे डार्लिंगचे फॅन्स असते ना, त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं मत काय राजा साहेब बद्दल. कारण की मी एक्सपेक्ट केलं तयार. कारण की प्रभास पहिली गोष्ट, बाहुबली मेन रिझन, कधी बी मूवी त्यांचे बघायला जाणार. कारण की यार त्यांनी अशी डिलिव्हर केली त्यांची परफॉर्मन्स लेवल. पण आता वाटतं यार पुढची मूवीला बघायला जायला पाहिजे का नाही. म्हणजे आता तुमच्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमचं काय मत आहे या मूवी बद्दल. बाकी मी मूवी बघितली, माझं असं मत आहे की यार हे वन टाइम वॉचेबल मूवी आहे बिकॉज ऑफ प्रभास. प्रभासच्या जागेवर जर अजून 2-3 कॅरेक्टर्स आहेत ज्यांनी म्हणजे चांगलं पुट ऑन करायचं म्हणजे ट्राय केले, चांगले एफर्ट्स दिलेत,
पण प्रभासच थोडं एफर्ट्स मला वाटतं की अजून पाहिजे होतं. येताना ती कॉमेडी करायला जमत नाही, त्यांच्या कॅरेक्टरवरती ते सूट झालं नाही. अक्षय कुमार जास्त जमला असता. आणि मला बाकी सांगा, तुमचे काय ओपिनियन आहे, तुमचे काय कमेंट्स आहेत, तुमचे काय मत आहेत ह्या मूवी बद्दल मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि प्रभासनी नेक्स्ट मूवी जी स्पिरिट येणार आहे, काय एक्सपेक्टेशन आहे तुमचे प्रभास फॅन्स, प्लीज लेट मी नो इन दी कमेंट्स. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी अजून मराठी रिव्ह्यू करणार आहे. तर येस, जय हिंद. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा.